गुड मॉर्निंग गाईज. आज आपला डे 3 आहे. आज आपण महाराष्ट्रीयन रेसिपी शेंगोळे पारंपरिक आणि चविष्ट पौष्टिक रेसिपी आहे. तुम्हा सगळ्यांना आवडते का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर ही खूप आवडते. यामध्ये गव्हाचे पीठ 1.5 वाटी, ज्वारीचे पीठ 1 वाटी आणि बेसनचे पीठ अर्धी वाटी मी वापरते. आणि चवीनुसार मसाले, तिखट, हळद, अजवाईन, लसूण ठेचून वापरायचा. ज्यांना तिखट जास्त आवडते त्यांनी हिरवी मिरचीचा ठेचाही वापरला तर खूप छान टेस्ट येते. आणि तेल वापरायचं, हिंग आणि तडक्यासाठी हिंग, मोहरी, जिरे आणि कढीपत्ता वापरून तडका द्यायचा. छान मळून घ्यायचं थोडं पाणी टाकून. हे करायला एकदम सोपं आहे आणि अप्रतिम टेस्ट लागते. जेव्हा त्या उकळत्या पाण्यात आपण एक शेंगोळी करत, आणि कसं एकतरी हे शेंगोळी करते वेळेस आपण सर्वजण घरातले एका जागी बसतो आणि तिचं दह्यासोबत तर एक नंबर लागते. बापरे, मला तर खूप आवडते. तुम्हाला आवडते की नाही नक्की सांगा. मी पीठ मळून घेतले आणि संध्याकाळची वेळ होती, तुळशीला आणि देवाला दिवा लावून घेतले. त्यानंतर मी तडका देण्यासाठी पॅनमध्ये ऑइल, मोहरी आणि जिरे, हिंग आणि कढीपत्ता टाकून घेतले. फक्त एवढंच टाकायची गरज आहे. हे खूप सिंपल असते आणि खायला खूप चविष्ट लागतं. आणि आपल्या महाराष्ट्रात हे आवर्जून प्रत्येकाच्या घरी संध्याकाळी कधी ना कधी होतच असते. आमच्या इथे तर सर्वांना खूप आवडते आणि लेकरांना तर हे खूपच आवडते. त्यामुळे मी नेहमीच बनवत असते. माझी मोठी मुलगी आर्या, तिला तर हे खूप आवडते, त्यामुळे मी नेहमी बनवत असते. तुम्हाला सगळ्यांना हे उकळत्या पाण्यामध्ये एक शेंगोळी असं करून टाकण्याची मजा वेगळीच आहे आणि ते बनवण्याचीही मजा वेगळीच आहे. आणि हे जेव्हा शिजत असते तेव्हा त्याचा सुगंध घरामध्ये जो पसरतो, त्या सुगंध आणि त्याचा वास एवढा सुवासिक येतो, ते पाहूनच सगळ्यांना खावंसं वाटतं. आणि हे थोडंसं जास्त वेळ शिजवायचं असतं, कारण आपण हे डायरेक्ट पाण्यामध्ये उकळतो. त्यामुळे कमी फ्लेमवर 600 ठेवलं होतं मी इंडक्शनचं. एक 15 ते 20 मिनटं आपण शिजलं तेव्हा ते बंद करायचं. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि शेवटी हे अशा प्रकारे दिसत होतं. माझ्या ब्लॉग व्हिडिओजला लाईक, सबस्क्राईब. तुम्हाला आजची महाराष्ट्रीयन रेसिपी कशी वाटली हे सांगायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ आवडत असतील आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेंगोळे ज्यांना आवडतात त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा.